नमस्कार. आज थोडंसं भाग्याविषयी बोलणार आहे. आपण भाग्य म्हणजे काय तर लक असं आपण म्हणतो. पण भाग्य हे आपल्याला स्वतःला निर्माण करता येतं हे लक्षात घ्या. काल दासबोध वाचत होते आणि दासबोधामध्ये जाण निरूपण नावाचा एक समास आहे, तो नक्की वाचा. तर त्यात स्पष्टपणे समर्थांनी असं लिहिलेलं आहे की सगुण गुणापाशी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दारिद्र्य प्राप्ती यात संदेह नाही. भाग्य निर्माण करणं हे आपल्या हातात आहे. जीवनामध्ये भाग्य निर्माण करायचं असेल तर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे विद्या, हुशारी, विवेक, प्रयत्न आणि कौशल्य. या सगळ्या गोष्टींचा वापर करून जर आपण आपलं कर्म जर प्रामाणिकपणे केलं, योग्य मार्गानं केलं तर नक्कीच आपल्यालासुद्धा भाग्यश्री प्राप्त होते हे लक्षात घ्या. विवेकपूर्वक जाणतेपणानं जर आपण आपल्या गुणांचा विकास करत गेलो तर भाग्य आपल्या पाठीमागे येतं. पण याच्या उलट जर अवगुणी माणसं ही करंटे असतात असं समर्थ म्हणतात बरं का. म्हणून प्रपंचामध्ये काय किंवा परमार्थामध्ये काय, माणसानं हे जाणतेपणानं म्हणजे अगदी विवेकपूर्वक सत्सत विवेकबुद्धी जागृत ठेवूनच वागलं पाहिजे. आणि असं जो व्यक्ती वागतो त्याचंच जीवन हे सगळ्या बाजूंनी धन्य होत असतं आणि त्यालाच यश प्राप्त होतं, त्याचीच प्रगती आयुष्यामध्ये सगळ्या बाजूंनी होत असते. आणि म्हणून विद्याहीन राहण्यापेक्षा कधीही ज्ञानवंत होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्ञानवंत झाला तर तुम्ही भाग्यवंत व्हाल आणि भाग्यवंत झालात तर कीर्तिवंत व्हाल आणि कीर्तिवंत झाला तर अर्थातच मोक्षापर्यंत आपला मार्ग आपल्याला भगवंत दाखवतो हे लक्षात ठेवा.